बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील टाकडगाव येथील राहत असलेल्या घराकडे जाणारा रस्ता अडवल्याने जाण्यास अडथळा निर्माण झाला आहे। तरी तात्काळ घराकडे जाणारा रस्ता मोकळा करावा नसता दिनांक 9/11/2020 रोजी ग्रामपंचायत कार्यालय टाकडगाव या ठिकाणी आत्मदहन करणार असा इशारा विक्रम गव्हाणे यांच्या ग्रामस्थानांनी दिला आहे। गेल्या 40 ते 50 वर्षापासून रहदारीच्या रस्त्यावर अतिक्रमण करून रहदारीचा रस्ता अडवला आहे। एका बाजूला तारेचे कुंपण टाकले आहे तर दुसऱ्या बाजूला अतिक्रमण करून बांधकाम चालू केले आहे। सदरील रस्ता खुला करावा अशी मागणी टाकडगाव येथील ग्रामस्थ व महिला यांनी निवेदनाद्वारे केली आहे। पाणी नाही, आमचा व्यापार असताना बाजारात न्यायला अडचण आहे। इकडे तिकडे घातले की लोक आडत येत जाऊन देत नाही। किती घर आहेत अशी 14-15 घर आहेत। खूप म्हणजे एकदम हे कापसाची अडचण आहे। आता उद्या कापूस घालायचं म्हणजे वाहन येत नाहीत बरे। गाड्यापासून 70 वर्षापासून आमचा हे रस्ता होता। आम्ही ह्याच रस्त्याने वागतो बैलगाड्याचे। आता हे मुद्दा होऊन काही लोकांनी कंपाऊंड केले, काही लोकांनी घरं बांधले आणि आम्ही एक कलेक्टर साहेबाला, तहसीलदार साहेबाला, SP साहेबाला निवेदन दिले। 1-1.5 महिन्यापासून आम्ही खेटे खातो, पण आमच्याकडे कुणी लक्ष द्यायला। तर हा रस्ता आमची इच्छा की रस्ता खुला करून द्यावा, नाहीतर 9 तारखेला आम्ही आत्मदहन करणार। रहिवासी हे रस्ता अडवल्यामुळं आम्हाला वाहतुकीसाठी जवळपास अर्धा किलोमीटर डोक्यावर ओझे आणावं लागतं। वाहतूक कोंडी झाल्यामुळे आजारी पडलेले पेशंट दवाखाना बैलगाडी बाहेर काढायचं म्हणून तर काढता येत नाही, हाल होते। बायापोरांना सुद्धा वागायला अडचण येते। रात्री फिरायचं, काही सामान आणायचं, न्यायचं, त्या ज्या गोष्टी आहेत त्यामुळे पूर्ण अडथळा निर्माण होतो। पुढे आमची तक्रार दिली, म्हणलं पाऊल रस्ता राहू द्या। वाहनं तर नाहीतच, वाहन नाही, काही नाही। पाण्याला जायला इथं पाण्याला पण इथं बंद केलं, पाणी पण भेटाना आम्हाला। कधी नाही नळ आले तर वरपुलचं पाणी आणतो आम्ही, तर त्याला पण बंद केलं। मग विहिरीवर जावं लागतं, मग काय करायचं बाया माणसांनी? वजन तर काही अंताचे आहे ना, आम्हाला डोक्यावरून आणावं लागतं। म्हणजे कुठं राहिलं ते रस्त्यानं, आम्ही कुठं राहिलो?